नमस्कार, लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज आपण पोह्यापासून कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी करूयात। नाश्त्याला तुम्हाला तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घेऊयात। पोहे निवडून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने पोहे धुवून पाणी बाजूला काढूयात। आता आपण दुसरे भांडे घेऊयात। त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात। 2 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण वाढवू शकता। लाल तिखट घालू नका, नाहीतर वडे तळल्यावर त्याचा रंग काळपट होईल। बारीक चिरलेली कोथिंबीर, छोटी वाटी खवलेलं ओलं खोबरं घालूयात। अर्धा टीस्पून हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी साखर, 2 टीस्पून मीठ घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यावर आपण हे बाजूला ठेवूयात। आता भिजवलेल्या पोह्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ घालूया। बेसन पीठ घातल्यामुळे मिश्रण एकजीव होण्यास मदत होईल, तसेच वडे सुद्धा चविष्ट लागतील। चमच्याने मिश्रण ड्राय वाटत आहे म्हणून हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यात 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालूयात। गरम तेल घातल्यामुळे चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर बाजूला ठेवलेलं मिश्रण याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊयात। चांगलं मिक्स करून झाल्यावर मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून अगदी थोडंसंच पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, वडे थापण्यासाठी मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे। लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेऊन गोल गोल करून तळ हाताच्या मदतीने असा चपटा करून घ्यायचा आहे। आता पोहे भिजवलेले आहेतच आणि कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीरमुळे जास्त पाण्याची याला गरज लागणार नाही आहे। हे जास्त वेळ भिजतही ठेवायचं नाही आहे, लगेचच वडे करायला घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने असे सर्व मिश्रणाचे वडे थापून घ्यायचे आहेत। गरज वाटलीस तर पाण्याचा हात लावून वडे थापून घ्यायचे आहेत, अन्यथा पाणी लावायची गरज लागणार नाही आहे। एवढ्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे 12 वडे तयार होतात। सर्व मिश्रणाचे वडे आपले थापून झालेले आहेत। गॅसच्या मध्यम आचेवर अगोदरच कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालंय का नाही हे पाहण्यासाठी मिश्रण तेलामध्ये सोडूयात। मिश्रण लगेच वर आलं की तेल चांगलं तापलं आहे असं समजायचं आहे। एक वडा हळूवारपणे तेलामध्ये सोडूयात। वडे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची आच मोठी ठेवायची आहे, म्हणजे ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळे जातील। वडे टाकल्यानंतर लगेचच पलटायची गडबड करायची नाही आहे। तेलामध्ये सेट झाली की मग उलटून पलटून घ्यायचं आहे। तसेच वडे कमी आचेवर तेलामध्ये तळले तर ते फुटू शकतात। 7 ते 8 मिनिटांनंतर वड्यांना दोन्ही बाजूने छान हलका सोनेरी रंग आलेला आहे। तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढूयात। तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा काढू शकता। याच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। वडा तुम्हाला मी तोडून दाखवते। बघा, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा झालाय आणि याला टेक्स्चरही खूप छान आलंय। अगदी 10 ते 15 मिनिटात नाश्त्यासाठी पोह्यापासून बनवलेली ही क्रिस्पी वड्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। हे गरम गरम वडे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, खूप भारी लागतात। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।